नमस्कार, मी डॉक्टर विशाल रायते पाटील. रायते पाटील पॅरालिसिस सेंटर जे YouTubeवर व्हिडिओ बघताय त्यात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण ऐकणार आहे, आमच्याकडे एक रुग्ण होते, त्यांना पॅरालिसिस झालेला होता. तर आपण त्यांच्याकडून त्यांना पॅरालिसिस झाल्यानंतर कसा पॅरालिसिस झाला किंवा काय त्याच्यातून काय सफर करायला लागलं, कसे बरे झाले किंवा पॅरालिसिसच्या पेशंटला त्यांना पहिले लक्षण काय होते, या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. म्हणजे या व्हिडिओ मार्फत जे कोणी माझे रुग्ण व्हिडिओ बघत असतील किंवा जेणेकरून या व्हिडिओमुळे ज्या लोकांना कोणाला पॅरालिसिस होणारा असेल किंवा झालेला असेल तर निश्चितच फायदा होईल. आपण रुग्णाकडून जाणून घेऊ की त्यांना पहिले कसा त्रास झाला तर काय झालं तर काय नाही. तर काका नमस्कार, तुमचं नाव सांगा. रावसाहेब तुकाराम राय. बरं, काय झालं तर काका तुम्हाला? पहिले मला चक्कर यायची. चक्कर यायची. माझ्या बीपी शुगरच्या गोळ्या 3 महिने मी बंद केल्या. म्हणजे बघा, यांनी बीपी शुगरच्या ज्या गोळ्या आहेत त्या बंद केल्यामुळे यांना पॅरालिसिस झालेलं आहे, ते रुग्णच सांगतोय. म्हणून मी या व्हिडिओ मार्फत सांगतो की ज्यांना पण बीपी शुगर कोणाला गोळ्या चालू असतील त्या बंद करू नका. आणि 8 दिवस मला चक्कर आले. मी म्हटलं बा येतं ऊन लागतं, असं होतं, आपण शेतीचं काम करतो, तो त्रास मला व्हायचा. पण मी विचारच नाही केला. तांबटे लागवड चालू होती, मी बेडवरून जायचो, पाय लांब टाकायचं, आपलं शेतीचं काम. मी असं गावात पायी निघालो त्यावेळेस माझी चप्पल गळून पडली आगल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता, मी जेवण करायला गेलो. जेवण वगैरे करता करता जेवण झालं, त्यानंतर मी ऑटोमॅटिक कानं झालं. म्हणजे यांना 8 दिवसापासून पॅरालिसिसचे लक्षण होते. ते लक्षण असे होते की त्यांना चक्कर येत होती, नंतरून त्यांना आदल्या दिवशी पायात चप्पल घालताना ती चप्पल पण सटकली ती. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना पूर्ण लकवा बसला. मग त्याच्यानंतर काय केलं काका तुम्ही? त्याच्यानंतर मग जेवताना मुलं होते, मग तिथं मग त्यांना सांगितलं पाणी द्या. म्हटलं पाणी घेताच माझ्या हातातून विजन थ्रू ग्लास होता, तो असा चेपून गेला, पाणी पिता येईल. त्याच्यानंतर मग 2 जण म्हणे यांना झोपून द्या. 2 म्हणे झोपू नका, झोपल्यावर त्रास होईल. बरोबर. मग लगेच गाडी बोलावली, मग लगेच मला हॉस्पिटलला ऍडमिट केलं. मग तुम्ही किती दिवस हॉस्पिटलला ऍडमिट होते? 8 दिवस. चांदुरी माऊली हॉस्पिटलला 4 दिवस, त्याच्यानंतर निफाडला 4 दिवस. मग काका हे जे 4-8 दिवस ते तुम्ही पहिल्या दिवशी गेले त्यावेळेस तुम्हाला पूर्ण हात पाय उचलत नव्हतं? काहीच नाही. तुम्हाला समजत होतं का तुम्हाला काय झालंय काय? हो, समजत होतं. मग त्याच्यानंतर हॉस्पिटलला तुमचे 4-5-8 दिवस कसे गेले? ते त्रासाचे म्हणजे असं लक्षणं म्हणजे लक्षात येत नव्हतं बघ काय होतं काय. कंबर दुखणं, हात दुखणं, म्हणजे असं उठता येत नव्हतं. उठवलं का कंबर दुखायचं, बसलं का कंबर दुखायचं. म्हणजे असं वाटायचं आता उठवलं परत झोपायचं, उठवलं परत झोपायचं. खूप त्रास व्हायचा. मग त्याच्यानंतर काका तुम्ही माझ्याकडे आले. माझ्याकडे ज्यावेळेस आले तुम्ही त्यावेळेस कसे आले? त्यावेळेस काय आता बेडवरच. बरं. माझ्याकडे आल्यानंतर काका आपल्याला प्रेक्षकांना सांगायचंय की तुम्ही माझ्याकडे आले किंवा 4 दिवस, 5 दिवस, 8 दिवस ट्रीटमेंट घेतली, त्याच्यानंतर तुमची सुधारणा कशी व्हायला लागली? का तर म्हणजे जो पॅरालिसिसचा पेशंट जो व्हिडिओ पाहतोय आपली, बरोबर आहे, तो पण तसं तुमच्यासारखा प्रयत्न करेल आणि तो पण बरा होईल. या दृष्टीने मग आता तुम्ही पहिल्या दिवशी आले त्यावेळेस काहीच नसेल, बरोबर आहे, 2-4 दिवस काहीच नसेल, मग तुमचा हात पाय पहिले कशाची हालचाल व्हायला लागली? हालचाल म्हणजे जास्त करून पहिली हाताचीच झाली. हाताची. दाखवा, हात वर करून दाखवा, बोट हलवा. बोट हलवायला लागली. मग त्याच्यानंतर मग काका ते झाल्यानंतर तुम्ही माझ्याकडे कितव्या दिवशी चालायला लागले? मला तरी वाटतं 12वा दिवस असेल, 10वा किंवा 12वा. त्यावेळेस तुम्ही पकडून चालायला लागले, वॉक करून. मला एक सांगा, हा जो तुमचा प्रवास होता, या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगा? कारण तुम्ही जी ही गोष्ट फेस केलेली आता की या सगळ्या गोष्टींमधून गेले, बरोबर आहे, शेवटी साहजिक आहे, तुमचा मुलगा आहे, बरोबर आहे, तो त्याचे कामधंदे सोडून एवढे दिवस तुमच्या सोबत आहे, तुमचे पण कामधंदे आहेत. दुसरी गोष्ट तुमचं त्याच्यात युरिक ऍसिड पण वाढलं, तर झालेल्या वेदना, याच्यात तुम्ही जनतेला काय संदेश द्याल की बाबा काय केलं पाहिजे पॅरालिसिस झाल्यानंतर? तुमचा अनुभव काय सांगतो? काळजी तर घेतलीच पाहिजे पॅरालिसिस झाल्यानंतर, पण ज्याच्या काही गोळ्या औषधं काही चालू असतील, तुमची ट्रीटमेंट चालू असेल, कुठलंही बंद करू नका. एक बरोबर बोलले. त्यापासून तुम्हाला केव्हा बी झटका येऊ शकतो, केव्हा बी तुम्ही पॅरालिसिस नका म्हणून, त्याच्याबरोबर अटॅक सुद्धा येतो, दोन्ही पण साथ असते. योगायोग आता मी त्या दिवशी वाचलेलो म्हणजे असं आहे, मी स्वतःच्या बाईकवर जर जेवायला गेलो असतो, मित्राच्या गेल्यानंतर वाचलेलो. बरोबर आहे.
किंवा मी तिथून जेवण करून निघालो असतो, मी जर त्या झटक्यात पडलो असतो तर मी वाचलोच पण नसतो. बरोबर आहे, खरं आहे. म्हणजे मी सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो, आपलं रुग्णच आपल्याला सांगताय की बाबा मी गोळ्या घेतल्या नव्हत्या त्याच्यामुळे मला पॅरालिसिस झाला, तर तुमच्या ज्या गोळ्या औषधं आहेत ते निश्चित चालू ठेवा आणि डॉक्टरांचा सल्ला घेत जा. मग आपल्या सेंटरला आल्यानंतर तुम्हाला काय उपचार पद्धती भेटली? रायते पाटील पॅरालिसिस सेंटरला तुम्ही आले त्याच्यानंतर तुम्हाला काय उपचार पद्धती भेटली? आता फिरतीची व्यायाम वगैरे सगळ्या गोष्टी भेटल्यानंतर माझ्या शरीराला चालना जास्त भेटली.